हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश नमः। ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्रिसे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या भक्तिशास्त्री अभ्यास वर्गामधील ईशोपनिषद या अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहे। तर कालपर्यंत आपण 12, 13 आणि 14 या 3 मंत्रांवर चर्चा केली होती। कोण सांगेल 3 मंत्रांमध्ये काय चर्चा केली आपण? संभूती आणि असंभूती। व्हेरी गुड। हां 9, 10, 11 आणि 12, 13, 14। तर संभूती असंभूती म्हणजे उपासनेचे 3 वेगवेगळे योग्य किंवा अयोग्य जे स्तर आहेत 3 श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे।
तर संभूती ची जर आपण उपासना केली, भगवंतांची जर उपासना केली, तर योग्य प्रकारे उपासना जर केली तर निश्चितपणे भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. संभूतीमध्ये सुद्धा जर का निराकार, पहिल्या 12 नंबर श्लोकामध्ये जर पाहिलं आपण, निराकार ब्रह्माची उपासना ती पण जर चुकीच्या पद्धतीने करत असो तर गहन अंधकारामध्ये प्रवेश होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून 13 नंबर श्लोक मध्ये मंत्रामध्ये सांगितलं की संभूतीचा वेगळा परिणाम असतो आणि असंभूतीचा वेगळा परिणाम असतो. दोघांचा एक परिणाम कधीही होऊ शकत नाही. मग माताजी तुम्ही म्हणाले ना, त्या मतानुसार त्यांचं खंडन केलेलं आहे. कोणते? संकीर्णवाद, बहुलवाद आणि समावेशकवाद. ठीक आहे ना. कोणता योग्य विचारधारा आहे? समावेशक. हा. ओके. तर आज आपण 15 नंबर मंत्रापासून पुढे सुरुवात करूया. 15, 16, 17 आणि 18 हे शेवटचे जे 4 मंत्र आहेत. तर या 4 मंत्रांमध्ये भक्त भगवंतांना प्रार्थना करत आहेत. तर कोण प्रार्थना करते आठवतं कोणाला? पहिल्या क्लासमध्ये सांगितलं होतं मी, ईशोपनिषद कोण कुणासाठी बोलत आहे? हात वर करायचं. आठवतं का कोणाला? सांगा. नको बोलत नाही. नाही, हे पुस्तक सुरुवातीच्या क्लासला होते का? पहिल्यांदा ईशोपनिषदची पार्श्वभूमी चर्चा करत होतो आपण, तेव्हा सांगितलं होतं की स्वयंभू म्हणून भगवान यज्ञाची प्रार्थना करताना हे मंत्र बोललेले आहेत. ठीक आहे. तर आता ऍक्च्युअल प्रार्थना जी आहे शेवटच्या 4 श्लोकांमध्ये त्यांचा मनोभाव ते व्यक्त करतात. तत्वज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी भगवंतांच्या स्वरूपाचं, त्यांच्या उपासनेचे श्रेष्ठत्वाचं असं वर्णन केलेलं आहे. पण आता 15, 16, 17 आणि 18 अशा 4 मंत्रांमध्ये भगवंतांची प्रार्थना केलेली आहे. तर थोडं लक्षपूर्वक या प्रार्थनांवर लक्ष द्या, कशा या प्रार्थना आहेत. हा, यांना मंत्र म्हणतात. हा, मंत्र हे तर मंत्र यासाठी हे वैदिक श्रुतीमध्ये हे ग्रंथ येतात. श्रुतीमधले जेवढे पण श्लोक असतात त्यांना मंत्र असं म्हणतात. ठीक आहे. आणि श्रुती सोडून जे स्मृती इतर जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये जे संस्कृतमध्ये श्लोक असतात त्यांना श्लोका म्हणतात. मंत्रांमध्ये आणि श्लोकांमध्ये याच्यामध्ये जी भाषा असते ना, मंत्रांमध्ये टेक्निकल भाषा असते. म्हणजे असं व्यक्तिशः स्वरूपाचं कधी कधी वर्णन नाही दिसणार. त्याच्यामध्ये असं अप्रत्यक्ष रित्या भगवंतांचं गुणगान केलेलं असेल तर त्यांना मंत्र असं म्हणतात. आणि मंत्रांमध्ये नियम असतात काही उच्चारणाचे, आणि श्लोकांमध्ये असं काही नाही. श्लोका तुम्ही कसे उच्चारण करू शकता, म्हणजे कसे, म्हणजे मीटरमध्ये बोललं तर अधिक चांगलं आहे. पण श्लोकांमध्ये विशेषतः भगवंतांबद्दल भाव व्यक्त केलेला असतो. भगवंतांचे कथानक, भगवंतांची नामरूप गुणलीलांचं वर्णन, भक्तांचा भाव, तर हे सगळं वर्णन श्लोकांमध्ये. मंत्रांमध्ये पण असतं, पण मंत्रांमध्ये कधी कधी असू शकते औपचारिकता, असू शकते बोलणाऱ्याची. पण श्लोकांमध्ये जेव्हा भाव असतो तरच त्या श्लोकांच्या रचनेमध्ये त्याचा भाव व्यक्त केला जातो. ठीक आहे. नाही, असं काही नाही, यज्ञामध्येच म्हणायला पाहिजे. ओके, ठीक आहे. मंत्र नंबर 15. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखम् ततत्वं पुषन्नमावृणु ततत्वं पुषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये.
हिरणमयेन पात्रेण. प्रार्थना काय करतात? हिरणमयेन पात्रेण. हिरणमयेन म्हणजे सोनेरी तेज, जे अतिशय प्रखर तेज आहे. पात्रेण दीप्तिमान आवरणापासून. भगवंतांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दर्शन मिळावं यासाठी एक प्रार्थना करतात फक्त. सत्यस्या पिहितम मुखम. परम सत्याचं जे मुख आहे ते मुख झाकलं गेलेलं आहे. कशाने झाकलं गेलेलं आहे? हिरणमयेन पात्रेन. सोनेरी रंगाचा, हिरणमय म्हणजे सोनं. हिरण्य म्हणजे सोनं. हिरणमयेन मतलब सोन्यासारखं तेज असलेलं जे दीप्तिमान प्रकाश आहे, दीप्तिमान जो प्रकाश आहे, या प्रकाशामुळे परम सत्याचं जे मुख आहे हे झाकलं गेलेलं आहे. ठीक आहे. तत्त्वम ते आवरण. त्वम म्हणजे तुमचं, तुम्ही. ते आवरण हे पुषन्न या शब्दाचा अर्थ आहे पोषण करता. भगवंतांना या ठिकाणी पोषण करता असं म्हटलेलं आहे. पालन पोषण करता, संपूर्ण जगताचे पालन पोषण करता भगवंता. पुषण अपावृणू. कृपया तो प्रकाश दूर करा. का? कारण सत्य धर्म आहे, म्हणजे शुद्ध भक्तीच्या मार्गावर चालणारे किंवा भक्तांसाठी दृष्ट आहे. तुमचं दर्शन आम्हाला पाहायचं आहे. याचं मिनिंग हे आहे, ट्रान्सलेशन शिल प्रभुपादांच्या द्वारे. हे भगवान हे सर्व जीवांचे पोषण करता. आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. ओके. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हात वर करायचं, कोणी बोलायचं नाही. ब्रह्मज्योतीपासून सर्व अवतार येतात का श्रीकृष्णांपासून ब्रह्मज्योती येते? ओके. तुम्हाला माहिती म्हणजे बाकीच्यांना माहिती नाही का? आतापर्यंत या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. तर मला पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. ब्रह्मज्योतीपासून भगवंतांचे सर्व अवतार येतात की श्रीकृष्णांपासून ब्रह्मज्योती येते? श्रीकृष्णांपासून ब्रह्मज्योती. सगळ्यांना म्हणजे या मुद्द्यावर तुम्ही कन्व्हिन्स आहात का? अजून पण काही डाऊट आहे? नाही करे प्रभू, मी काय बोललो समजलं का? ब्रह्मज्योतीपासून सर्व अवतार आलेले आहेत की श्रीकृष्णांपासून ब्रह्मज्योती आलेली? श्रीकृष्णांपासून ब्रह्मज्योती आली. क्लिअर? ठीक आहे. तुम्ही असं कधी फोटो पाहिला का की एक कुणाचाही राधाकृष्ण श्रीरामांचा फोटो आहे आणि त्याच्या मागे असं लाईट आहे, अशा रेषा आहेत? पाहिलाय फोटो? हा, आभा आहे. त्या फोटोच्या मागे कन्सेप्ट काय आहे? तुमच्या घरात फोटो आहेत का असे? तेजाचं वलय. अजून त्याच्या मागे संकल्पना अशी आहे की जे निराकारवादी लोक आहेत त्यांची अशी मनोधारणा आहे की ब्रह्मज्योतीपासून जो प्रकाश येतो, परमसत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे. समजलं? परमसत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे. आणि जेवढे पण भगवंतांचे राम, नरसिंह, वराह, कुर्म जेवढे पण अवतार येतात, हे सर्व अवतार या ज्योतीपासून येतात. आणि जेव्हा हे अवतार या जगामध्ये येतात, मानव सदृश्य रूप धारण करतात आणि ते सर्व अवतार मायेमध्ये असतात. आपण पण मायेमध्ये, भगवंतांचे अवतार पण मायेमध्ये. आणि जेव्हा मायेचं आवरण बाजूला होतं तेव्हा हे अवतार घेतलेले जे भगवंत आहेत हे पुन्हा त्या ज्योतीमध्ये विलीन होतात. तर अशी यांची संकल्पना आहे. आणि ज्यांची अशी विचारधारा आहे त्या लोकांनी असे फोटो बनवलेले आहेत. समजलं? तुमच्या घरात जर फोटो असतील तर हरी बोल. ठीक आहे. तर या ठिकाणी जर जी प्रार्थना केली जाते, या मुद्द्याचं स्पष्टपणे खंडन केलं जातं. जे निराकारवादी विशेषतः या ग्रंथांना ते त्यांचे प्रमुख ग्रंथ मानतात
तर त्यांच्यासाठी या ठिकाणी ते निरुत्तर होतील. प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगतात की हिरण्मयेन पात्रेन सत्यस्यापिहितं मुखम. हे भगवंता, हे जे सोनेरी हा जो दीप्तिमान प्रकाश येत आहे, या प्रकाशामुळे तुमचं मुखाचं मला दर्शन होत नाही, हा भाव या प्रार्थनेमध्ये आहे. म्हणजे काय, प्रकाश अगोदर आहे की चेहरा अगोदर आहे? पाहणाऱ्यापासून म्हणतोय. प्रकाश पहिले दिसतो ना त्याला, नंतर मुख दिसते ना, समजलं ना? हा, प्रकाश बाजूला करायला सांगतात म्हणजे भगवंताच्या मुखाचं दर्शन होईल. तर याचा अर्थ हा आहे की भगवंतांच्या स्वरूपापासून ब्रह्मज्योतीचा प्रकाश येतो. ठीक आहे. ब्रह्मज्योती अंतिम परम सत्य नाही. ब्रह्मज्योती अंतिम परम सत्य नाही. भगवान श्रीकृष्ण हे अंतिम परम सत्य आहेत. याच्याबद्दल तुम्हाला अजून विस्तारित चर्चा पहिल्या मंत्राचं मंत्र नंबर 1 च्या अगोदर जी आपण पार्श्वभूमी म्हणून चर्चा केली होती परम सत्याबद्दल, त्याच्यात तुम्हाला विस्तारित अजून चर्चा झालेली ऐकायला मिळेल तुम्हाला. या ठिकाणी पुषण नाव संबोधन केलं जातं भगवंतांना, सर्वांचं पालन पोषण करणारे. आम्हाला तुमच्या दृष्टी म्हणजे तुम्हाला तुमच्या मुखाचं दर्शन करायचं. तर हा याच्यामध्ये मनोभाव आहे. तो माईक आहे ना, कॉलरला लावा, असं जवळ वाचताना जास्त साऊंड होतो. इथे लावा शर्टला. वाचा. तात्पर्य. भगवद्गीतेत 14.27 मध्ये भगवंतांनी त्यांच्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या तेजाचे, ब्रह्मज्योतीचे असे वर्णन केले आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्या व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. परम सुखाची. या श्लोकामध्ये 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. पहिली गोष्ट म्हणजे एक भक्त भगवंतांना प्रार्थना करत आहे. कशासाठी प्रार्थना, याचना करत आहे, भगवंता कृपा करून तुम्ही मला दर्शन द्या. हा एक मुद्दा आहे या चर्चेमध्ये. दुसरा, भगवंतांचं दर्शन हे भगवंतांच्या कृपेविना घेऊ शकत नाही. जरी कोणी इच्छा केली भगवंतांचे दर्शन करण्याची, पण भगवंतांची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत भगवंतांचं दर्शन होणार नाही. जसं समजा एखादा व्यक्ती आपल्याकडे भिक्षा मागतोय, तर भिक्षेच्या रूपात तो काही मागत असेल. भिक्षा मागत असताना जर भिक्षा देणारा व्यक्ती जोपर्यंत त्याला भिक्षा देत नाही तोपर्यंत त्याला भिक्षा मिळणार नाही, बरोबर ना? याचकाला तेव्हाच मिळतं जेव्हा देणारा व्यक्ती प्रसन्न होतो त्याच्यावर, तेव्हा ते मिळतं. तसं भगवंत हे स्वराट आहेत, भगवंत हे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. आणि भगवंत जेव्हा प्रसन्न होतील, कृपा करतील, तेव्हा त्या व्यक्तीला दर्शन होऊ शकतं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की निराकारवादी, विशेषतः मायावादी लोक, यांची संकल्पना काय आहे की ब्रह्मज्योती पासून सर्व जीव आलेले आहेत. आपण पण मायेमध्ये आहोत, आपण पण तेच ब्रह्म आहोत. जर का आपण ब्रह्म असतो, ब्रह्म म्हणजे आपण आत्मा तर आहोत, आत्म्याला ब्रह्म, परब्रह्माशी जर स्वतःची तुलना करतात ते लोक, परब्रह्माची जर तुलना करतात, तर परब्रह्म आणि आपण जर समान आहोत, एक आहोत, तर मग जीव आणि भगवंत जर समान आहे, तर जीव का भगवंताच्या दर्शनाची अभिलाषा करत आहे? समजतंय का सर्वांना? या प्रार्थनेमध्ये एक जीव भगवंताच्या मुखाच्या दर्शनाची अभिलाषा करत आहे. जर जीव भगवंतच आहेत, तर मग दर्शनाची अभिलाषा का करत आहेत, याचना का करत आहेत, याचक का बनत आहेत? इव्हन मोक्ष प्राप्तीसाठी पण हे लोक प्रयत्न करतात. जर तुम्ही परब्रह्म समान किंवा परब्रह्म आहात, तर मोक्ष प्राप्तीची पण इच्छा का करता? ती पण इच्छा करू नका ना. भगवंत स्वतंत्र आहेत, भगवंत स्वराट आहेत. तर या मायावादी विचारधाराचं या ठिकाणी या श्लोकामध्ये स्वाभाविकपणे त्यांचं खंडन होतंय. तर प्रभुपाद या पहिल्या तात्पर्याच्या पहिल्या 3 भागामध्ये 3 श्लोकांचं, भगवद्गीतेतल्या 3 श्लोकांचं वर्णन करून सांगतात की
परमसत्याच्या साक्षात्काराचे 3 अवस्था, 3 स्तर आहेत. कोणकोणते सांगा युवराज प्रभू. व्हेरी गुड. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे परमसत्याच्या साक्षात्काराचे 3 स्तर आहेत. पहिला वाचा, पहिला जो श्लोक आहे. परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हा जो श्लोक आहे भगवद्गीतेचा 14वा अध्याय आणि 27वा श्लोक. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. अहम, अहम म्हणजे कोण बोलणार आहेत? स्वयं श्रीकृष्ण आहेत. जी ब्रह्मज्योती आहे, ब्रह्माचं प्रतिष्ठापन म्हणजे माझ्यापासूनच ब्रह्मज्योती ही निर्माण झालेली आहे. ब्रह्मज्योतीचा सुद्धा स्रोत कोण आहे? मी आहे, असं भगवंत सांगतात. तर ही जी ब्रह्मज्योती आहे, हा जो प्रकाश आहे पहा, भगवंताच्या मुखमंडळातून हे तेज बाहेर येतं. आता जी प्रार्थना करणारे भक्त आहेत हे म्हणतात की स्वानुभव म्हणून की भगवंताच्या मुखापासून प्रचंड तेज बाहेर येतं. आणि हे तेज बाहेर येतं म्हणजे काय? कुठेतरी मागे साकार व्यक्ती, मुख त्याच व्यक्तीचं असू शकतं ज्याला आकार आहे ना. ज्याला निराकार एखादा व्यक्ती आहे त्याला चेहरा कसा असू शकतो, त्याला मुख कसं असू शकतं, बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ भगवंतांचं मूळ स्वरूप साकार आहे. समजलं? भगवंतांचं मूळ स्वरूप काय आहे? साकार आहे. तर साकार पासून जो प्रकाश बाहेर पडतो त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतात. तर हे एक गोष्ट आहे. दुसरं, कधी कधी आपण पाहतो पहा, खूप अंधार असतो, अंधारामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही. आपण आंधळे असल्यासारखे असतो, काहीही दिसत नाही आपल्याला अंधारामध्ये. ही एक आंधळेपणाचा म्हणजे डोळ्यांना काही न दिसण्याचा आहे. कधी कधी तुम्हाला नाईट ड्रायव्हिंगची कधी अनुभव आहे का? रात्री आपण ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हिंग करता करता आपल्याला खूप असा हेडलाईट डोळ्यावर येतो, त्यामुळे आपल्याला दिसत नाही समोरचं काय. बऱ्याच वेळा असं होतं है ना. जास्त प्रकाशामुळे डोळ्यांना झाप पडते, दिसत नाही. कधी कधी दुपारच्या तीव्र उन्हामध्ये जेव्हा सूर्याला पाहतो आपण, सूर्याला पाहिल्यानंतर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर आपल्याला दिसत नाही, अंधार दिसतं है ना. तर हे जे तेज आहे भगवंतांचं, या ठिकाणी मुखाचं तेज आहे, या तेजामुळे भगवंतांच्या चेहऱ्याचं दर्शन होत नाही. आता दुसरी एक सोपी गोष्ट आहे, सूर्य सर्वांना दिसतोय आकाशामध्ये. सूर्य म्हणजे कसा आहे? कोणी पाहिलं का सूर्य म्हणजे काय? आपल्याला पृथ्वी लोकावरून फक्त असा गोल असा गोळा दिसतो, तप्त गोळा दिसतो. पण ऍक्च्युअल सूर्य तसा आहे का? नाही. सूर्य कसा आहे? भागवतम नुसार कसा आहे सूर्य? व्यक्ती तर आहे, पण ऍक्च्युअल सूर्याचं स्वरूप कसं आहे? रथावर बसून सूर्यदेव संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतात. त्यांना ठराविक कक्षा दिलेली भ्रमंतीची, त्या कक्षेमध्ये सूर्य भ्रमण करतात आणि त्यांना रथ दिलेला आहे. रथाला एक पाय म्हणजे हे व्हील आहे, चाक आहे रथाला, आणि त्या रथावर अनेक ऋषीमुनी आहेत जे सूर्यदेवाचं गुणगान करतात. त्या रथाला घोडे पण आहेत, आणि घोड्यांना त्या रथाला चालवणारा एक अरुण नावाचा सारथी आहे, माहिती आहे ना. म्हणून आपण म्हणतो ना अरुणोदय झाला. पहिले सूर्यदेव दिसायच्या अगोदर अरुणाचं दर्शन होतं. तर असं सूर्यदेवाचं ग्रह लोकाचं असं वर्णन आहे भागवतामध्ये. पण आपल्याला प्रकाशामुळे सूर्याच्या वास्तविक स्वरूपाचं दर्शन होत नाही. तशाच प्रकारे भक्त या ठिकाणी प्रार्थना करतात की त्या प्रकाशामुळे तुमच्या मुखाचं दर्शन होत नाही, कृपया प्रकाश बाजूला करा आणि तुमच्या मुखाचं आम्हाला दर्शन करू द्या. तर ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम हा जो श्लोक भगवान श्रीकृष्ण 14व्या अध्यायात सांगतात, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे जे 3 परमसत्याचे स्तर आहेत, यांचे जे मूळ जे स्रोत आहेत, श्रीकृष्ण म्हणतात की मीच आहे. स्वतंत्र अंतिम सत्य परमात्मा नाहीये, स्वतंत्रपणे अंतिम सत्य ब्रह्म पण नाही. मी जे बोलतो तुम्हाला भुजी भो की ना भुजी भो, पचतं की नाही पचत आहे, समजतं की नाही समजत का? खूप असं टेक्निकल होतंय. समजतं ना. चला, निदान 50% लोकांना जरी कळालं तरी ठीक आहे.
हा, पहिला श्लोक, दुसरा वाचा, पुढे वाचा. ब्रह्म, परमात्मा व भगवान ही एकाच अंतिम सत्याची तीन स्वरूपे आहेत. नवसाधक देखील सहज ब्रह्मसाक्षात्कार करू शकतो. परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगती करणाऱ्यांना माहीत होते आणि परमसत्यांची अंतिम अनुभूती म्हणजे भगवान साक्षात्कार. भगवद्गीतेत 7.7 मध्ये याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात की ते स्वतःच परमसत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मत्तः परतरम नान्यत. किंचित अस्ति धनंजया मनी काय मयी सर्व इदम पुरुतम सूत्रे मणिगणा इव. हा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. हे धनंजय, हे अर्जुना, हे सर्व सृष्टी माझ्या शक्तीने धारण केलेली आहे. जसं सूत्री मणिगण आहे. जसं सूत्र म्हणजे जशी माळा असते, माळेच्या आतमध्ये आपल्याला मणी दिसत नाहीत, मणी दिसतात पण धागा दिसत नाही, आहे ना. पण धागाची तुलना भगवंत सांगतात, धाग्याप्रमाणे मी संपूर्ण ब्रह्मांडाला माझ्या शक्तीने धारण केलेलं आहे. म्हणजे स्वयं भगवंत म्हणतात की माझ्या शक्तीने ब्रह्मज्योती जी आहे, ही ब्रह्मज्योतीचं मूळ स्थान मी आहे. त्यानंतर संपूर्ण ग्रहमंडळ, ब्रह्मांडे, भौतिक ब्रह्मांडे माझ्या शक्तीने व्यक्त आणि अव्यक्त होतात. त्याच्या आतमधील जे ग्रह आहेत हे धारण माझ्या शक्तीने होतात. आणि परमात्म्याचं पण जे स्रोत आहेत ते पण भगवंत आहेत, सांगते पुढे वाचा. म्हणून ते ब्रह्मज्योती आणि सर्वव्यापी परमात्म्याचेही उगमस्थान आहेत. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून व धारण करून राहिलो आहे. भगवद्गीता 10.42. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम अहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. एकांशेन म्हणजे काय? भगवंत आपल्या भगवत धामामध्ये निवास करतात. भगवंतांचं जे अंश आहे एकांशनं, अनेक अंशाने कला भगवंत अवतार घेतात, विस्तार करतात. त्याच्यातून एक अंश, एकांशेनं स्थितो जगत, माझं जे एक अंश आहे, परमात्मा जे स्वरूप आहे, त्या परमात्मा स्वरूपाने संपूर्ण जग हे धारण केलेलं आहे आणि संपूर्ण जगातला चलायमान परमात्मा करतात. एकांशेनं स्थित जगत. तर हे भगवंताचं परमात्मा स्वरूपचं वर्णन श्रीकृष्ण म्हणतात. परमात्म्याचं पण मूळ स्रोत भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यापासून आलेला आहे. ठीक आहे, वाचा. अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्णांश रूपाने संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात. ते वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात. म्हणून श्री ईशोपनिषदातील या श्रुती मंत्रात त्यांना पूषण किंवा आत्यंतिक पोषण करता असे म्हटले आहे. तर असे भगवंत पहा, थोडं लक्ष बरोबर आहे का? परमात्मा संपूर्ण जगातला एक अंशेनं स्थितो जगत. भगवंत परमात्म्याचा विस्तार करतात आणि परमात्मा या जगाचं पालन पोषण आहे, सगळ्या गोष्टी करत असतात. तर या ठिकाणी पूषण म्हणून भगवंतांना संबोधित केलेलं आहे. पूषण म्हणजे सगळ्यांचं पालन पोषण करणारे. तर श्रीकृष्णांचं जे स्वरूप आहे, कृष्ण या जगाचं व्यवस्थापन करत नाहीत. कृष्ण या जगातलं व्यवस्थापन करत नाहीत. श्रीकृष्णांपासून जे विस्तारित जे रूप आहेत ते या जगाचं व्यवस्थापन करतात. जे आपण या जीवांशी जे आदान प्रदान असतं परमात्मा रूपाने, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे सुरेश. असे भगवंत कर्माच्या नियमानुसार सगळ्या जीवांशी तशा प्रकारे आदान प्रदान करत असतात. तर श्रीकृष्णांचं जे स्वरूप आहे हे आध्यात्मिक जगामध्ये बासुरी वाजवणारे श्रीकृष्ण आहेत. हे श्रीकृष्ण त्याच व्यक्तीशी आदान प्रदान करतात. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि. ज्या ठिकाणी भक्तीची धारा येते त्या भक्तीच्या धारेमध्ये जे लोक भक्तीशी कनेक्टेड आहेत, भक्ती करतात, भगवंतांना शरणागत आहेत, त्या लोकांशी भगवंतांचं प्रत्यक्ष आदान प्रदान असतं. त्या व्यतिरिक्त हा जो श्लोक आहे ना, भगवंत सांगतात एकांशेनं स्थितो जगत. या संपूर्ण जगातामध्ये माझा जे एकांश आहेत परमात्मा स्वरूप ते संपूर्ण जगाचं व्यवस्थापन करतात. भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात बरंच विस्तारित चर्चा आहे, आपण
करू पुढे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नेहमीच आनंदाने पूर्ण असतात. आनंदमय अभ्यासात 5000 वर्षांपूर्वी ज्यावेळी असे श्रीकृष्ण गोलोक वृंदावन मध्ये असतात. पहा प्रभुपाद आता गोलोक वृंदावन मध्ये भगवंत काय काय लीला करतात याचं वर्णन करून सांगतात आणि परमात्म्याचं कार्य काय याचं अगोदर त्यांनी सांगितलं. पुढे बघा. म्हणजे असं कोणत्या भक्तांचं उदाहरण आहे का की त्यांचं प्रत्यक्ष भगवंतांच्या हो, म्हणजे आपल्या हजारो उदाहरण आहेत, भरपूर उदाहरण आहेत. किती उदाहरणं सांगून वेळ कमी पडेल. किती असे उदाहरण आहेत शुद्ध भक्तांशी भगवंत प्रत्यक्ष आदान प्रदान करतात. हा सांगा, तुम्हाला आठवणार आहे सांगा. हा रूप गोस्वामी. प्रत्येक इतिहासामध्ये जे जे लोक शुद्ध भक्त होऊन गेलेत त्यांच्याशी भगवंतांनी आदान प्रदान केलेलं आहे. आता आधुनिक ह्याच्यात नाही. हा आपण सांगू शकणार ना आता सध्या कोण आहे. त्या सध्या कोण आहेत ते सांगतील ना, त्यांच्याकडे जे रिलायझेशन ते आता ज्यांच्यासोबत भगवंत रिसिप्रोकेट करतात, आदान प्रदान करतात, ते जेव्हा व्यक्त होतील तेव्हाच माहिती पडेल ना आपल्याला, है ना. असे कितीतरी भगवंतांच्या भक्तांच्या कथा आहेत. हा काय काय हा असे भरपूर भरपूर भक्त. हो असे कितीतरी पाच टाइम आहेत माताजी. म्हणजे आता असलेल्या भक्तांच्या जीवनात पण भगवंत आदान प्रदान करतात. तो विषय वेगळा आहे, नंतर घेऊ भगवद्गीतेमध्ये विचार. 5000 वर्षांपूर्वी ज्यावेळी भगवंत वृंदावनात होते त्यावेळी अगदी बालपणापासून नेहमीच दिव्य आनंद उपभोगत होते. त्यांनी अघ, बक, पुतना आणि प्रलंब अशा असुरांचा हसत खेळत वध केला. वृंदावनात आपली माता, भाऊ व मित्रांबरोबर आनंद उपभोगला आणि ज्यावेळी त्यांनी एका खोडकर माखनचोराची लोणी चोरणारा याची लीला केली त्यावेळी त्यांच्या सर्व सवंगड्यांनी या चोरीचा दिव्य आनंद लुटला. माखनचोर म्हणून श्रीकृष्ण प्रसिद्ध आहेत, यामध्ये काहीच आक्षेपार्ह नाही, कारण लोणी चोरून त्यांनी आपल्या शुद्ध भक्तांना आनंद प्रदान केला. भगवंतांनी वृंदावनात ज्या काही लीला केल्या त्या सर्व त्यांच्या सवंगड्यांच्या आनंदासाठी केल्या. भगवंतांनी या सर्व लीला परमसत्याचा शोध करणाऱ्या शुष्क ज्ञानी व तथाकथित हठयोगासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. जीवेर कारणे असे या प्रपंचे लीला कोइल सुविस्तार. भगवान श्रीकृष्णांच्या या ज्या लीला आहेत अतिशय सुंदर लीला आहेत, खूप मधुर लीला आहेत. ऐकायला म्हणजे अगदी साधारण लहान मुलासारख्या लीला वाटतात, पण या लीलांच्याकडे शास्त्रीय दृष्टीने जर पाहिलं आणि व्यवस्थित शुद्ध भक्तांच्या मुखातून जर लीला श्रवण केल्या तर या ठिकाणी सांगितलं ना, जे शुष्क तत्वज्ञानी अध्यात्माचा शोध करणारे जे हठयोगी जे लोक आहेत, प्रॅक्टिस करणारे लोक आहेत, यांचं चित्त आकर्षित होईल. कारण यांचा जो मार्ग कसा आहे, क्लेशो अधिक तेषाम अव्यक्ता सत्यचेतसाम. अतिशय दुःखदायक मार्ग आहे. आणि प्राप्त काय होणार आहे यांना? ब्रह्मज्योती प्राप्त होणार आहे, ज्या ठिकाणी ना काही सेवा आहे ना भगवंतांशी आदान प्रदान आहे, फक्त प्रकाशामध्ये विलीन व्हायचं आहे. तर अशा लोकांचं चित्त आकर्षित करण्यासाठी भगवंत या जगामध्ये येऊन लीला करतात. हेच नाही तर जे भौतिकवादी लोक आहेत, ज्यांचं चित्त सांसारिक गोष्टींच्या इम्प्रेशनने मलिन झालेलं आहे, अशा लोकांचं चित्त पण भगवंताची लीला आकर्षित करतात. आणि लोकांना पण वाटतं की इतके भगवंत मधुर आहेत, अशा प्रकारे आदान प्रदान करतात. जर का मी भक्ती केली तर मी पण भगवंताच्या लीलेमध्ये सहभाग घेऊ शकतो. तर अशा भावना जेव्हा जागृत होतील तेव्हा हे लोक भगवंताच्या लीलांमध्ये, भगवंताच्या कथामध्ये रस घेतील आणि तथाकथित जे शुष्क मार्ग आहेत अध्यात्माचे याच्यातून परावृत्त होतील. भगवंत आणि त्यांचे सवंगडी ग्वालबाल यांच्या क्रीडेबद्दल शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतात म्हणतात की इत्थम सताम ब्रह्मसुखानुभूत्या दास्यम गतानां परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेण साकं विजहु कृत पुण्यपुभः. पुंज कृत पुण्यपुंज पुभ लिहिले, हा पुभ होय. चुकीचं आहे, चुकले, चुकीचं. त्याच्यात पुंज लिहिले. हा नवीन
हे नवीन आहे. ते नवीन आहे का? मी पाठ तर असंच केला असलं. पुंज आहे ना? हा, पुंजच आहे. मी पाठ असं केलं, पुंज म्हणूनच पाठ केलं. पुंजक, ठीक हा. आहे. बघ दुसरं काय इंग्लिशमध्ये प्रभुपादांच आहे ना. हा. ठीक. तिथे पुण्य पुंज असं ठीक आहे, असं हा असं. ज्या भगवंतांचा साक्षात्कार ज्ञानीजन निर्विशेष आनंदमयी ब्रह्म म्हणून करतात, जे भक्त त्यांच्या दास्यभावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात व सर्वसामान्य लोक ज्यांना एक साधारण मनुष्य समजतात, असे भगवंत त्या ग्वालबालांबरोबर खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. भागवत 10.12.11. यांचं जे पुण्य आहे या गोप मित्रांचं, वृंदावनातील सर्व भगवंताचे सवंगडी जे होते, यांचं पुण्य असं दान धर्म केल्याचं पुण्य नाही. यांच्याकडे पुण्य जे आहे हे आध्यात्मिक पुण्य आहे. पुण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर आध्यात्मिक पुण्य म्हणजे जन्मोजन्मांतर यांनी वैष्णव सेवा केली असेल, जन्मोजन्मांतर यांनी भगवंतांची सेवा केली असेल, काही ना काहीतरी कुठेतरी त्यांचं योगदान होतं, म्हणून यांना भगवंताच्या लीलांमध्ये सहभाग मिळाला. आणि ते पण दास्य गताना परदैवतेनं. त्या व्यतिरिक्त जे ब्रह्मसुखानुवृत्त्या, ब्रह्मसुखाच्या मागे लागलेले जे लोक आहेत, यांचा आनंद आणि भगवंतांच्या लीलामध्ये सहभाग घेणारे हे जे दास्य भावातले भक्त आहेत, साख्य भावातले भक्त, यांचा आनंदाची तुलना होऊ शकत नाही. अशा प्रकारे भगवंत आपल्या दिव्य पार्षदांबरोबर दिव्य प्रेममयी लीला करतात. या लीला शांत दास्य, सेवक, सख्य मित्र, वात्सल्य, मातृ किंवा पितृप्रेम आणि माधुर्य, दाम्पत्य अशा वेगवेगळ्या संबंधांतून केल्या जातात. भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाहीत. तेव्हा कोणी प्रश्न विचारेल की भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात, याचे उत्तर भगवद्गीतेत 13.14 आणि ते 18 मध्ये असे दिले आहे. भगवंत आपल्या परमात्मा या पूर्णांश रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. जरी भगवंतांना सृष्टीच्या निर्मिती, पालन पोषण आणि संहाराबरोबर काहीच व्यक्तिगत संबंध नसला, तरी ते आपल्या परमात्मा या पूर्णांशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा म्हणतात. समजलं? भगवंत त्यांच्या भक्तांसोबत शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य या 5 रसांमध्ये आदान प्रदान करत असतात. आणि मग असे भगवंत लीलांमध्ये रममान झालेले आहेत भगवंत. आणि अशा भगवंत, आणि हे जग पण चालतं असं पण म्हणतात, श्रीकृष्ण वृंदावन सोडून जात नाही. मग श्रीकृष्ण जर संपूर्ण जगाचे पोषण करत आहेत, तर कसं काय पोषण करतात? तर 13.14 ते 18 पर्यंत परमात्माचं स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तर त्या श्लोकांमध्ये भगवान परमात्मा कसे या जगामध्ये संपूर्ण जगाचं पालन पोषण करतात याचं वर्णन केलेलं आहे. ते प्रभुपाद सांगतात की परमात्मा या जगाचं संपूर्ण व्यवस्थापन पाहतात, पालन पोषण करतात. ठीक आहे. भगवत साक्षात्काराची ही पद्धत एक महान शास्त्र आहे. भौतिकवादी सांख्ययोगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वांचे विश्लेषण आणि चिंतन करू शकतात, कारण त्यांना पुरुष किंवा भगवंतांबद्दल अत्यल्प माहिती असते आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजानेच भ्रमित झालेले असतात. एखाद्याला जर परमसत्याचे संपूर्ण रूप पाहावयाचे असेल, तर त्याला 24 तत्वे व त्याचबरोबर झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. श्री ईशोपनिषद याच दिशेने अंगुली निर्देश करून ते हिरणमय पात्र किंवा झगमगते तेज काढून टाकण्याबद्दल प्रार्थना करीत आहे. हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंतांचे मूळ स्वरूप दिसणार नाही किंवा परमसत्याच्या सत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. म्हणजे काय प्रभुपाद सांगतात, तथाकथित या जगात काही अध्यात्मवादी लोक जे आहेत, परमसत्याचा शोध करण्यासाठी वेगवेगळ्या सूत्रांचा प्रयोग करतात. तर या ठिकाणी सांख्य सूत्राचा प्रभुपाद सांगतात. सांख्य म्हणजे भौतिक प्रकृती आणि चेतन तत्व जे आहे यांचा विश्लेषण करण्यासाठी सांख्य हे वापरलं जातं, फॉर्म्युला काय म्हणतात, सूत्र वापरलं जातं. तर त्याच्यामधून ते त्या सूत्रामध्ये वेगवेगळे विषय टाकतात, त्या विषयांवर विश्लेषण करतात, चर्चा करतात, आणि मग न इति मग फायनली त्यांना एक निष्कर्ष मिळतो. मग तिथून ते पुढे जातात. तर प्रभुपाद हे सांगतात की जे लोक तथाकथित सांख्ययोगाचा अभ्यास करणारे लोक आहेत, किती लांब आहेत भगवंतांच्या स्वरूपापासून. जे लोक ब्रह्मज्योतीला सर्वस्व मानतात, ब्रह्मज्योती म्हणजे निराकार ज्योतीला संपूर्ण परमसत्याचं स्वरूप मानतात, अशा लोक
तरी इतकं लांब पोहोचलेले, तर हे लोक किती लांब आहेत भगवंताच्या स्वरूपापासून. तर प्रभुपाद हे सांगतात की ब्रह्मज्योतीला भेदून जावं लागेल जर भगवंताचं दर्शन करायचं असेल तर. तर ही छोटी मोठी आध्यात्मिक प्रॅक्टिसने भगवत दर्शन होणं शक्य नाही. तर मग प्रभुपाद पुढे सांगते भक्ती योगाच्या माध्यमातूनच आपण भगवंताचं स्वरूपाचं दर्शन करू शकतो. तर वाचा पुढे. भगवंतांचे परमात्मा रूप हे त्यांच्या 3 पूर्णांशांपैकी किंवा विष्णू तत्वांपैकी एक आहे. या तिघांना सामूहिकरित्या पुरुष अवतार म्हणतात. विष्णू तत्वांपैकी ब्रह्मांडात वास करणाऱ्या विष्णूंना क्षीरोदक्षाई विष्णू म्हणून जाणले जाते. ब्रह्मा, विष्णू, शिव या 3 प्रमुख देवतांमधील विष्णू म्हणजे क्षीरोदक्षाई विष्णू होत व प्रत्येक जीवामध्ये वास करणारे सर्वव्यापी परमात्माही तेच आहेत. गर्भोदकशाही विष्णू सर्व जीवांतील सामूहिक परमात्मा आहेत. या दोघांच्या पलीकडे कारण समुद्रात पहुडलेले कारणोदकशाही विष्णू आहेत. हे सर्व ब्रह्मांडांचे निर्माते आहेत. योग साधनेत एका प्रामाणिक विद्यार्थ्याला भौतिक सृष्टीतील 24 तत्वांच्या पलीकडे जाऊन विष्णू तत्वाची प्राप्ती करण्यास शिकवले जाते. ज्ञानयोगाच्या अभ्यासाने भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शरीराचे तेज आणणाऱ्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती होते. भगवद्गीतेत 14.27 तसेच ब्रह्मसंहितेत 5.40 मध्ये सुद्धा असेच सांगितले आहे. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीश्वशेष वसुधादि विभूती भिन्नम तद ब्रह्म निष्कलम अनंतम शेषभूतम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हा, लाईट का दिसत नाही? लाईट गेली होती का म्हणे? ठीक आहे. 3 विष्णू सांगा आता तुम्ही जे तात्पर्यामध्ये वाचलेत. पहिले मी एक ड्रॉइंग काढतो आणि एक प्रश्न विचारतो, हात वर करायचा फक्त. ते आपले VTA मध्ये जो गोलोक मॅप आहे या टाईपचा आहे का? नाही रे, तो असं चौकोनी वाला तो आहे का? तो नवीन जो आलेला जुना वाला आहे का? आम्ही भक्ती वैभव मध्ये ना ते जुन्यावर हे केलेलं आहे ना, त्याच्यावर शिकलेलो आहे, त्यामुळे ते माझं थोडं लक्षात आहे. हे नवीन थोडं बघावं लागेल. आध्यात्मिक जगाचं आहे ना असं वर्णन नाही ना, मी जे ड्रॉइंग काढलं असं नाही तिथे ना. ठीक आहे. हा, प्रभूजी तुमचं नाव काय? व्हाईट शर्ट मध्ये बसलं. हां, नाव सांग. हां, पांचाळ प्रभू. या ठिकाणी याच्या अगोदर हे ड्रॉइंग 2-3 वेळा दाखवलं असेल तुम्हाला. हे आहे मटेरियल वर्ल्ड, भौतिक जगत, आणि हे आध्यात्मिक जगत आहे. हां, तर याच्यामध्ये ब्रह्मज्योती कुठे आहे सांगा बरं. तुम्ही नका सांगू, त्यांना विचारलं. नहीं माहिती. ठाकुर जी बताइए. इसके नीचे, इसके नीचे. बरोबर सांगतात का? किती जणांना वाटतं बरोबर आहे? हां, इथे ब्रह्मज्योती आहे. हा जो लाईट आहे भगवंतांच्या धामाचा किंवा भगवंतांच्या, त्याला हा प्रकाश आहे. तर या ठिकाणी ही ब्रह्मज्योतीची आपण चर्चा करतोय सारखी, समजलं ना? तर ही ब्रह्मज्योती याच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आहे असं निराकारवादी लोक मानत नाहीत, समजलं ना? तर त्यांचं म्हणणं काय आहे, हा जो प्रकाश आहे ना, ही जी ज्योती आहे, ही ज्योती म्हणजेच परम सत्य आहे, अंतिम सत्य ही ज्योती आहे. आणि या ज्योतीपासून जे साकार रूप येतं या जगामध्ये, दृश्य रूपामध्ये दिसतात ते भगवंतांचे अवतार, आणि पुन्हा याच ज्योतीमध्ये विलीन होतात, असे त्यांची धारणा आहे. तर ही बरोबर आहे का? नाही ना, चुकीचं आहे ना? ओके, ठीक आहे. हां, तर मी हे सांगतोय की 3 जे विष्णू आहेत, कसं भगवंतांनी आपला विस्तार केलेला आहे. पहिले विष्णू आहेत गर्भोदक्षाई विष्णू.
तर या भौतिक जगामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. किती? असंख्य ब्रह्मांड आहेत. हे ब्रह्मांड मी चित्र दाखवते फक्त. त्या ब्रह्मांड कसे निर्माण होतात? एक विष्णू आहेत, गर्भोदकशाही विष्णू, ज्यांना महाविष्णू पण कारणोदकशाही विष्णू, कारणोदकशाही विष्णू. ते असे पोहडलेले असतात आणि त्यांच्यापासून त्यांच्या रोमछिद्रांपासून असंख्य ब्रह्मांड बाहेर येतात. आणि एका ब्रह्मांडामध्ये असं नाही, असं ब्रह्मांड सोपं जाईल तुला. एका ब्रह्मांड यांच्यापासून एक विस्तारित रूप येतं, त्याला म्हणतात गर्भोदकशाही विष्णू. काय म्हणतात? गर्भोदकशाही विष्णू. गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीपासून ब्रह्माजी येतात. नाभीमधून कमळ निघतं, कमळावर ब्रह्माजी असतात. आणि इथे 14 लोक आहेत. ठीक आहे. आणि इथे ब्रह्मांडाच्या या कोपऱ्याला क्षीरोदकशाही विष्णू येतात. क्षीरोदकशाही विष्णू. तर या तिघांचं जे स्वरूप आहे हे भगवंत म्हणतात माझ्याकडून हे विस्तारित झालेले आहेत या संपूर्ण जगाला चलायमान करण्यासाठी. आणि हेच क्षीरोदकशाही विष्णू प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून निवास करतात. ठीक आहे. परमात्मा आहे म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी स्मरणात ठेवू शकतो. आपल्याला परमात्मा खूप सारं गायडन्स करतात, मदत करतात परमात्मा. तर अशा प्रकारे 3 विष्णूंचं कार्य आहे. ठीक आहे. वाचा पुढे. त्यांनाच महाविष्णू. सामूहिक परमात्मा. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काय व्यक्तिगत जो परमात्मा स्वरूप आहे, आत्म्यासोबत निवास करणारे, हे म्हणजे क्षीरोदकशाही विष्णूंचं एक विस्तारित रूप आहे. आणि गर्भोदकशाही विष्णू संपूर्ण ब्रह्मांडाचे, भौतिक जगताचे जे सामूहिक एक जे परमात्मा रूप आहे, एक सामूहिक एक जे रूप आहे ते म्हणजे गर्भोदकशाही विष्णू आहे. ठीक आहे. यांचं तिघांचं कार्य आहे. हे ब्रह्मांडामध्ये असं वैविध्यपूर्ण अशी भौतिक रॉ मटेरियलची निर्मिती होते यांच्यापासून. तर ब्रह्माजी त्याला आकार देतात. असं बरंच विस्तार आहे, चर्चा करायला वेळ नाही, तर पुढे करू आपण. वाचा. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. ही ब्रह्मज्योती म्हणजे मी ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंतांच्या शरीराचे किरण मात्र आहे. ब्रह्मसंहितेचा हा मंत्र परमसत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे आणि श्री ईशोपनिषदातील श्रुतिमंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. भगवंतांनी ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे जेणेकरून एखाद्याला त्यांचे खरे मुख पाहायला मिळेल, यासाठी त्यांना केलेली ही एक साधी भोळी प्रार्थना आहे. मुंडकोपनिषदातील 2.2.10 ते 12 अनेक मंत्रात या ब्रह्मज्योतीचे सविस्तर वर्णन दिले आहे. हिरणमये परे कोशे विरजम ब्रह्मनिष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिष तद्यदात्म विदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतो अयमग्निः तमेव भांत मनुभाति सर्वं तस्य भाषा सर्वमिदं विभाति ब्रह्मैवेद वेदम अमृतम पुरस्ताद ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसुतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनेक ब्रह्मज्योतीचे स्थान आहे. ही ब्रह्मज्योती भौतिक प्रदूषणापासून मुक्त आहे. ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे. अशा या ब्रह्मज्योतीच्या प्रांतात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, विद्युत यांची आवश्यकता नाही.
वस्तुतः या भौतिक जगात जो काही प्रकाश दिसतो तो केवळ या परमज्योतीचेच परावर्तन आहे. हे ब्रह्म मागे पुढे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम खाली वर असे सर्वत्र व्याप्त आहे. अशा या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. पूर्णज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्मतेजाचे मूळ आहेत. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून ही जी ब्रह्मज्योती आहे ना, इतकं ब्रह्मज्योतीचं प्रभुपाद मुंडक उपनिषदातलं श्लोक सांगून वर्णन करतात. ही ब्रह्मज्योतीमुळे संपूर्ण जग प्रकाशित होतं. इतकी शक्तिशाली ब्रह्मज्योती आहे. तर या ब्रह्मज्योतीचं मूळ स्रोत कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. हे सांगण्यासाठी प्रभुपाद एवढं वर्णन करून सांगतात. ब्रह्मज्योतीचं मूळ स्रोत आहेत श्रीकृष्ण. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून सांगणाऱ्या श्रीमद भागवतासारख्या शास्त्रांतून हे ज्ञान मिळवता येते. श्रीमद भागवताचे लेखक श्रील व्यासदेव यांनी त्यात असे सिद्ध केले आहे की एखादा मनुष्य त्याच्या साक्षात्काराप्रमाणे परमसत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. एक साधारण जीव परमसत्य आहे असे श्रील व्यासदेव कधीच म्हणत नाहीत. एका जीवात्म्याला कधीही संपूर्ण शक्ती असलेल्या परमसत्याच्या बरोबरीचे समजू नये. जर तो बरोबरीचा असता तर जीवात्म्याला भगवंतांकडे त्यांचे खरे रूप पाहण्याकरिता देदीप्यमान आवरण दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नव्हती. म्हणून निष्कर्ष असा की परमसत्याच्या शक्तींचे ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. त्याचप्रमाणे ज्यावेळी भगवंतांच्या भौतिक शक्तींचाच केवळ साक्षात्कार होतो व आध्यात्मिक शक्तींबद्दल अगदीच कमी किंवा काहीच माहिती नसते तेव्हा त्याला परमात्मा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे ब्रह्म आणि परमात्मा हे दोघेही परमसत्याच्या सत्याचे आंशिक साक्षात्कार आहेत. परंतु ज्यावेळी हिरणमय पात्र काढून टाकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा संपूर्ण साक्षात्कार होतो त्यावेळी त्याला समजते की वासुदेव सर्वमिती. वासुदेव किंवा श्रीकृष्ण हेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे सर्व काही आहेत. ते भगवान किंवा मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा या त्यांच्या शाखा आहेत. भगवद्गीतेत 6.46-47 मध्ये निर्विशेष ब्रह्माचे उपासक ज्ञानी, परमात्म्याचे उपासक योगी आणि भगवान श्रीकृष्णांचे उपासक भक्त या 3 प्रकारच्या अध्यात्मवाद्यांचे तुलनात्मक विवेचन केले आहे. यासाठी प्रभुपाद सांगतात की भगवद्गीतेचा जो 6वा अध्याय ध्यान योग त्याच्यामध्ये ध्यान प्रक्रियेचं वर्णन केलेलं आहे. आणि सर्वात शेवटी सांगितलं की योगी नामपि सर्वेषां मद्गते नंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समयुक्त तमो. असा जो भक्त आहे सर्वश्रेष्ठ योगी आहे. आतापर्यंत भले योग मार्ग, ज्ञान मार्ग, असं काम करणं या सगळ्यांचं वर्णन केलेलं, पण सर्वात श्रेष्ठ योगी तोच आहे जो माझी भक्ती करणार आहे. आणि त्याच व्यक्तीला भगवंत सांगतात माझं दर्शन होऊ शकतं. इतर कुणालाही दर्शन होणं इतकं शक्य सोपं नाही. कारण हे लोक स्वप्रयत्नाने भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. ते पण भगवत प्राप्ती म्हणजे काय? भगवंतांची जी अंगकांती आहे, ज्योती, याची ते लोक उपासना करतात आणि स्वप्रयत्नाने करतात. इकडून काही आदान प्रदान होत नाही, सगळं इकडून आदान प्रदान होतं, वन साईड. त्यामुळे यांचं आदान प्रदान होत नसल्यामुळे, भक्ती नसल्यामुळे यांना कृपेच्या मार्गावर हे लोक विसंबून राहतच नाहीत, स्वप्रयत्नामध्ये पुढे जातात. पण जे मला शरणागत झालेले असतात असे भक्त माझ्या दर्शनाचे अधिकारी असतात. हे वाचा पूर्ण करा. वैदिक ज्ञान असणारा ज्ञानी हा सामान्य सकामकर्मी मनुष्यापेक्षा बरा आहे. योगी ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर सर्व योग्यांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय. सारांश: एक तत्वज्ञानी मजुरापेक्षा बरा आहे व ध्यानयोगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे. आणि सर्व योग्यांपैकी जो भक्तियोगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी होय. श्री ईशोपनिषद आपल्याला याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. ओके, हरे कृष्ण. काय प्रश्न आहेत कोणाला? हो. काय म्हणतात ते? हां,
हां, परमात्मा स्वरूप ते विस्तार होतं त्यांच्यापासून. परमात्मा स्वरूप म्हणजे चतुर्भुज भगवान विष्णूंचं रूप आहे. 4 भुज असलेलं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्यासोबत निवास करतात ते भगवान. रूपात एक उदाहरण सांगितलं की जसं 2 पोपट आहेत. ते पोपट एक खातो आणि एक साक्षी आहे. तसं परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्मा फक्त एक द्रष्टा म्हणून एक काय म्हणतात, पाहणारा व्यक्ती, साक्षी म्हणून आत्म्यासोबत असतो आणि उपदृष्टा, अनुमंता, भोगता असं परमात्म्याचं स्वरूप आहे. समजलं का? क्षीरोदकशाही विष्णू जे वरती ब्रह्मांडामध्ये वरच्या दिशेला आहेत लक्ष्मीसोबत. क्षीर म्हणजे दूध, दुधाच्या सागरामध्ये निवास करणारे क्षीरोदकशाही विष्णू. आणि सर्व देवतांचा कॉन्टॅक्ट क्षीरोदकशाही विष्णूंकडे असतो. येणं जाणं, ऑफिस, त्यांचं भगवंताशी बातचीत जे पण असते क्षीरोदकशाही विष्णूंसोबत त्यांचा व्यवहार होतो. आणि तेच क्षीरोदकशाही विष्णू प्रत्येक जीवाच्या, व्यक्तिगत जीवाच्या हृदयामध्ये निवास करतात. ओके. ती योगाचे पालन करणे सगळ्यात महत्त्वाचं. हो, योगा लॅडर प्रमाणे. सगळं सामान्य काय म्हणतात ते? सगळं सामान्य भक्ताला सिद्धी एवढं म्हणजे भक्ती होऊ शकते. सर्वसामान्याला भक्ती एवढीपर्यंत पोहोचू शकतो का भक्त? होणार बाई. का नाही पोचू शकत? काय सगळं पॉसिबल आहे. प्रयत्न केला तर सगळं शक्य आहे. का नाही पोचू शकत? काय प्रॉब्लेम काय आहे? सगळं पॉसिबल आहे. दृढता पाहिजे, करण्याची इच्छा पाहिजे, सगळं शक्य आहे. That's right. हा, अरे मी फक्त ते ऍक्च्युली 3 नाव लिहिणार होतो मी, पण नंतर खाली लिहिले. हा, ठीक आहे. तिथे नाही. सॉरी. म्हणजे मी जे लिहितो ते अधिकृत मानतात तुम्ही. मी ऍक्च्युली वरती 3 विष्णूंची नावं लिहिणार होतो, नंतर इकडे एक असं दाखवणार होतो. ठीक. हा हा नाही, हा ब्रह्मज्योतीच्या अलीकडे. हा, बरोबर. हा, कोण काय म्हणत होतं? हा, मार्गदर्शन पण करतात. मार्गदर्शन. हा, नाही तरी पण आहे ना, परमात्मा कसं आपण तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकतो. जर एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाला चाललेला आहे, हृदयात परमात्मा आहेत, जर ते मार्गदर्शक आहेत, तर मग थांबवत का नाही? बरोबर ना? मार्गदर्शक भगवंत कसं मार्गदर्शन करतात पहा. प्रत्येक जीवाला फ्री विल दिलेली, म्हणजे स्वतंत्र इच्छा आहे. या जगामध्ये स्वतंत्र इच्छेप्रमाणे जाऊ शकतो. तरी पण परमात्मा आहे ना, त्यांचं काम करतात, मार्गदर्शन करतात. ते कुणाच्या माध्यमातून? बाह्य लोकांच्या माध्यमातून, भक्तांच्या माध्यमातून जर भक्ती करत असेल तर. किंवा आतून परमात्मा पण आहे ना आपल्याला एक मनात विचार देतात, भावना देतात. पण मनाचा इतका तीव्र वेग असतो, कारण रजोगुण प्रबळ असल्यामुळे ना तो रजोगुण ऐकू देत नाही कुठली गोष्ट. फोर्स इतका स्पीडमध्ये असल्यामुळे ना परमात्माचा आवाज पण ते मन ऐकत नाही, आणि मग ते मन ओढलं जातं त्या विषयांकडे. मग तो मनुष्य चुकीचं कार्य करून बसतो. होणार ना, भौतिक जगात बद्ध जीवामध्ये हे राहणारच आहे, कायमस्वरूपी राहणार. जोपर्यंत भगवंतांच्या भावनेशी, या शास्त्राच्या वचनांच्या भावनेशी चेतना खूप गॅप कमी आहे, जवळ जवळ आहे. जवळ म्हणजे काय? नित्य श्रवण कीर्तन, भक्तांचं असोसिएशन, तेव्हा समजेल की परमात्मा माझ्याशी काय बोलतात. ते पण परमात्मा बोलतात याचा अर्थ आपण आपले जे भक्त आहेत, वरिष्ठ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्ती करतो, आपण त्यांच्याकडून एक चेक केलं पाहिजे की खरोखर परमात्मा बोलतात का, मी जो विचार करतोय, जे डिसिजन घेतो तो खरोखर योग्य आहे किंवा नाही. ओके. अनंत ब्रह्मांड आहे. प्रत्येक ब्रह्मांडाची आपली स्थिती का? हो, प्रत्येक ठिकाणी ब्रह्मदक्षाई विष्णू. सेम सेम.
हां मोठ्याने म्हणा, काय काय बोलले? हां कारणोदक्ष विष्णू हां हां सेम. त्यांच्या उत्सर्जनातून तिसरे वाक्य ब्रह्मांड निर्माण. हां हां आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडात गर्भदक्ष विष्णू आणि शिरोदक्ष विष्णूचा विस्तार असतो. मी ना उद्या वेळ भेटला तर माझ्याकडे एक नोट्स आहे, कशी अवतारांची एक निर्मिती होते ते तुम्हाला दाखवेल, थोडंसं अजून स्पष्टता येईल. जर वेळ भेटला तर करूया. ओके, हरे कृष्ण.